पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। राज्यात सध्या ग्राहकांच्या घरांमध्ये पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू असून प्रीपेड स्मार्ट मीटर स्वीकारणं पूर्णपणे ऐच्छिक असल्याचं महावितरणनं न्यायालयात स्पष्ट केलंय। ग्राहकांनी स्वतः इच्छा व्यक्त केल्याशिवाय त्यांना प्रीपेड सुविधा लागू केली जाणार नसल्याचंही महावितरणनं स्पष्ट केलंय। दरम्यान विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत स्मार्ट मीटर मोहिमेला विरोध करण्यात आलाय। ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या संदेशांमुळे प्रीपेड मीटर सक्तीनं बसवले जाणार असल्याची भीती निर्माण होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं महावितरणला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले। भविष्यात स्मार्ट मीटर प्रीपेड पद्धतीत बदलण्यापूर्वी ग्राहकांना पूर्वसूचना दिली जाणार का? तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यास नकार देण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायालयानं दिले। महावितरणनं न्यायालयात सांगितलंय की राज्यात पारंपरिक वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। मात्र हे मीटर सध्या पोस्टपेड स्वरूपातच कार्यरत राहतील आणि प्रीपेड सुविधा केवळ ग्राहकांच्या स्वेच्छेनंच उपलब्ध करून दिली जातील। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।